हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्यामृत. तर तुम्हा सर्वांना गुरुवारच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज आणि दत्त महाराज पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी तर सकाळी 5:30लाच उठलेली होते, कारण आज आहे गुरुपुष्यामृत. तर घरामध्ये मला सगळी साफसफाई वगैरे करून घ्यायची होती. तर खाली बघू शकता पूर्ण मी साफसफाई करून पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे आणि घरातले सगळं आवरलेलं आहे. तर खरं तर गुरुवारी फरशी पुसत नसतात, पण मी आता गुरुवारी आज गुरुपुष्यामृत पण आहे, त्यामुळे मग सर्व फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे. खालची वरची दोन्ही ठिकाणची फरशी पुसून घेतलेली आहे आणि आता देवपूजा वगैरे झालेली आहे माझी, तुम्हाला दाखवते देवघरामध्ये. तर सकाळी मी 5:30लाच उठलेली होती, कारण आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांची अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट करत राहा. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही सर्व जिना वगैरे. आता मी खाली जात नाही, कारण मला भरपूर सारी कामं आहेत घरामध्ये. तर मांजर आता फरशी पुसून घेतलेली आहे. तर मांजर बघा कशी फरशीवर थंड याला बसलेली आहे आणि आमचा कुत्रा आहे हे. तर याला पण आम्ही जिन्यातच बांधलेला आहे, कारण बाहेर बांधलं की तो सारखा भुंकतो. तर खूप छान आहे आणि बघा त्याला असं लाड करून घ्यायला खूप आवडतं. तर चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि बघू शकता या ठिकाणी मी हळदीचं लेपन आज नाही बनवलेलं, फक्त हळदी कुंकू आणि थोडंसं पाणी शिंपडून उंबरठा पुसून घेतला. हळदी कुंकू लावून छान अशी पूजा केली, अगरबत्ती लावली आणि बघू शकता इथे देवघरामध्ये पण खूप छान प्रसन्न असं वाटत आहे. आणि देवपूजा वगैरे झालेली आहे, पूर्ण देव वगैरे स्वच्छ धुवून घेतले. त्याचा व्हिडिओ मी कुठलाच व्हिडिओ काढला नाही, कारण मग सकाळ सकाळ खूप धावपळ असते, व्हिडिओ काढायला जमत नाही. तर सकाळची या ठिकाणी 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजताच बघू शकता इकडे भरपूर सारं ऊन आहे. तर छान अशी स्वामींची मूर्ती या ठिकाणी आहे मस्त, आणि हॉलमध्ये असं स्वामींचा फोटो ठेवलेला आहे. तर खूप छान प्रसन्न वाटत होतं सकाळ सकाळच मस्त असं. तर माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर मला स्वामींच्या मंदिरात जायचं आहे, पण आता तो योग कधी येतो. इथून आमच्या घरापासून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. जवळच आहे, 15 ते 20 किलोमीटर अंतर म्हणजे काही जास्त अंतर नाही, पण तरी पण जाणं होत नाही. आणि आज आता निघालेलो आहोत आम्ही बाहेर. तर कुठे जाणार आहे तर ते तुम्हाला मी दाखवतेच पूर्ण व्हिडिओमध्ये. तर आता जवळजवळ सकाळचे 10:30 वाजलेले होते. तर 10-10:30 वाजता बघा किती ऊन पडलेलं आहे बाहेर, पण आम्ही एका चांगल्या कामासाठीच चाललेलो आहोत. तर आज आहे गुरुपुष्यामृत. तर गुरुपुष्यामृतवर म्हणतात सोनं चांदी काहीतरी खरेदी केलेलं चांगलं असतं, की आपल्याकडं त्याची वाढ होत असते. तर बघा 40-50 किलोमीटर 40-45 किलोमीटर अंतर पुढे आल्यावर आम्ही आलेलो आहोत बारामतीत. तर ही बघा बारामतीमध्ये आम्ही आता एंटर झालेलो आहोत. तर ही खूप छान सुंदर आणि स्वच्छ शहर आहे बारामती. तर आम्हाला जवळच आहे, 1 तास 1.5 तासाचं अंतर आहे. तर आम्ही बारामतीमध्ये पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत चंदुका सराफ बारामती. तर या ठिकाणी काही थोडंसं खरेदी करायचं आहे आम्हाला. तर काय काय खरेदी करणार आहे ते तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल. तर बघू शकता ही मोठी अशी बाजारपेठ आहे या ठिकाणी, आणि आता तिथे गाडी लावलेली आहे, भरपूर सारी गर्दी असते या ठिकाणी. आणि 2010 मला वाटतं 2010 पासूनचे आम्ही कस्टमर आहोत चंदुकाका सराफ या ठिकाणी. खूप शुद्ध सोनं आणि भरपूर साऱ्या व्हरायटीज, खूप छान छान डिझाईन असतात या ठिकाणी. तर आम्हाला काय 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 घ्यायचं आहे ते तर मी तुम्हाला काय घेतले ते नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर मग त्या ठिकाणी सोनं विभाग एकीकडं आणि चांदी विभाग अशा 2 मोठ्या बिल्डिंग आहेत. पलीकडच्या साईडला तुम्ही बघितली अगोदर ती सोने विभाग आहे, आणि आता आम्ही दुसरीकडे आलेलो आहोत, तिकडे चांदी विभाग आहे. तर या ठिकाणी आम्ही पैंजण तेन बघत आहोत. तर भरपूर रेट आहे पैंजणला आणि भरपूर साऱ्या डिझाईन पण आहेत. तर या ठिकाणी पण आम्ही छान असे पैंजण वगैरे घेतलेले आहेत, भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत. तर ते आम्हाला दाखवत होते. तर खूप छान सर्विस आहे या ठिकाणी आणि डिझाईन पण खूप छान आहेत आणि खूप छान अशी. तर आता खरेदी वगैरे झालेली आहे. तर दुपारचे 3:30 वाजलेले आहेत, बघू शकता या ठिकाणी
भरपूर सारं ऊन आहे. आणि मग 3:30 वाजलेले आहेत. तर चला म्हटलं आता निघूया, म्हणून आम्ही आता निघालेलो आहोत घरी. भरपूर सारं ऊन आहे. तर मग एका ठिकाणी थांबून थोडंसं थंड वगैरे घेणार आहोत. तर ते पण तुमच्याशी थोडंसं शेअर करते. आणि बघू शकता उन्हाचं भरपूर सारं ऊन. तर बारामती हे खूप स्वच्छ आणि सुंदर शहर आहे. तर या ठिकाणी खूप मोठे मोठे बाजार, कपड्याची दुकानं वगैरे आहेत, मोठी बाजारपेठ आहे. तर थोडंसं पुढे आल्यावर मग माझा तर उपवासच होता गुरुवार. तर मग बाकीच्यांनी थोडं मिसळपाव किंवा तरीवडा वगैरे थंड असं घेतलं होतं. तर मी माझ्यासाठी उसाचा रस आणि लस्सी घेतलेली होती या ठिकाणी. तर म्हटलं चला थोडंसं ऊन पण लागलेलं आहे, म्हणून थोडंसं या ठिकाणी थांबलो. आणि कलिंगड वगैरे पण घेतलेले आहेत. तर कलिंगडचा ते व्हिडिओ काही काढला नाही मी त्या ठिकाणी. रोडच्या पलीकडे टेम्पो उभा होता. तर 100 रुपयाला 5 किलो अशा पद्धतीने कलिंगडाची विक्री चालू होती. तर उन्हाने तुम्ही बघू शकता चेहरा कसा झालेला आहे, पूर्ण चेहरा सुकून गेलेला आहे आणि भरपूर सारं ऊन लागत आहे. पण तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून घेतलेला आहे. आता सूर्य मावळतीला चाललेला आहे. तर त्या साईडचं ऊन असं तोंडावर सरळ येत होतं. तर सध्या सोनं चांदी भरपूर महाग झालेलं आहे. भरपूर GST वगैरे लागून भरपूर सारे रेट झालेले आहेत. तर काय काय घेतलेलं आहे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर बघू शकता आता रानातली पिकं वगैरे लोकांची काढणी झालेली आहे. काही पिकं चालू आहेत. तर संध्याकाळचे आता 6:30 वाजलेले आहेत आणि आता मी घरी आलेले आहे. तर म्हटलं चला आता थोडंसं फ्रेश होते. दिवसभर प्रवास करून उपवास असल्यामुळे बघू शकता चेहरा कसा झालेला आहे माझा. तर मला पटकन आता स्वयंपाक करायचा आहे, कारण दिवस मोठा असल्यामुळे लवकर भूक लागते. तर आता 6:30 वाजलेले आहेत. फ्रेश होते एकदा आणि मग नंतर देवपूजा वगैरे करून स्वयंपाक करून घेते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 लाईक करा.